आलेला नाही, विनंती करतोय की प्लीज यायचंय. खामगाव आणि घोडेगुम गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय सज्ज आहे तो म्हणजे लाईनमॅन साहिल सार्थक कल्पेश यांना मी विनंती करतो की त्यांनी साहिल सार्थक कुणाल कल्पेश गणेश लाड याला मी विनंती करतो की त्यांनी मंचाच्या इथे यायचं आहे. गणेश याला विनंती करतो की त्यांनी मंचाच्या इथे यायचं आहे. पहिला चेंडू हो आणि पंच मात्र गणेश लाड याला विनंती करतो की त्यांनी मंचाच्या इथे यायचं आहे. जमिनीला समांतर हात करून मात्र वाईट चेंडू घोषित करतायत. धावांचा श्री गणेश होतोय तो म्हणजे मॅच मध्ये सेमीफायनल, पहिली सेमीफायनल, फर्स्ट सेमीफायनल वाघजाई माता चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन आणि त्यातला पहिला सेमीफायनलचा थरार आपल्या समोर सादर होतोय. घोडेगुम वर्सेस खामगाव, दोन ताकदवर संघ दावेदारी पेश करतील पहिला फायनलिस्ट बनण्यासाठी वाघजाई माता चषक 2025 मध्ये. हा काही सगळ्याचा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय शुभम याच्याकडून आणि त्याची परिणती 2 धावा मात्र अर्जित केल्या जात आहेत, त्या म्हणजे कृपेश खताते आणि केतन काते यांच्याकडून. 3 धावा धाव फलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. 1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 11 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. सेमीफायनलचा हा थरार आता मात्र सगळ्यांना वेध लागले असेल. कोण असेल पहिला सेमीफायनलिस्ट आणि दावेदारी ठोकतोय तो म्हणजे कृपेश खताते. शांत संयमी असताना मात्र पलटवार करणारा हा खेळाडू. हा जातोय चेंडू सीमा रेषा पार, षटकार. मला वाटतं तो खामगाव संघाकडून तिसरं सामनावीराचा पारितोषिक सुद्धा चषक सुद्धा घेऊन जाईल असं वाटतंय. आतापर्यंत उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आहे त्यांनी आतापर्यंत. गणेशवर होतोय हल्ला बोल. कृपेश शांत संयमी खेळी आणि मध्येच मात्र अटॅक. अरे सुरेख फटका स्टेट डाऊन द ग्राउंड आणि हा मात्र 2 फिल्डरच्या गॅप मधून जाणारा खणखणीत आणि दणदणीत स्टेट डाऊन द ग्राउंड चौकार आणि पंच नो घोषित करतायत, लाईनचा नो घोषित करतायत. अशा प्रकारे 5 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे ती 14. चौदा धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. आता मात्र हल्ला बोल होतोय गणेश वरती. कुठेतरी टॉस विन होऊन मात्र पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा डिसिजन घेतलेला आहे आणि तो कुठेतरी अंगलट येतोय की काय अशी मात्र चिन्ह आता मैदानात. कृपेश पुन्हा एकदा चेंडू चाललाय इट्स अ लॉंग इनसाइड आउटचा हा फटका. चेंडू सीमा रेषा पार, लॉंग ऑफच्या डोक्यावरनं जाणारा दणदणीत आणि खणखणीत षटकार. बॉल द्यायचंय. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते खरं तर कृपेश कडून. आतापर्यंत 2 षटकार आणि 1 खणखणीत चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालंय. 18 धावा आतापर्यंत त्याने स्कोर केलेल्या आहेत. 4 चेंडूचा सामना केलेला आहे आतापर्यंत आणि सांघिक धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 20, कारण 1 वाईट आणि 1 नो चेंडू मात्र फेकला गेलेला आहे तो म्हणजे गणेश याच्याकडून. 3 चेंडू आणि 20 धावा. कृपेश ऑन अ फायर. गणेशवर होतोय हल्ला बोल. समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड. परत एक सुरेख फटका आणि हा मिस फिल्डिंगचा चौकार मिळतोय तो म्हणजे कृपेशच्या खात्यामध्ये. सांघिक धावसंख्या वाढती. धावसंख्या होतीये ती 24. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या आता उभारी घेताना आपल्याला पाहायला मिळते. 24 ही धावसंख्या मात्र उभी केलेली आहे. कृपेश आता मात्र वेध लागलेत. मला असं वाटतं कृपेशला आणि त्यांच्या संघाला फायनलचे हल्ला बोल करतोय, परंतु पलटवार करणारा संघ म्हणून चिरपरिचित अंदाज असलेला असा हा घोडेगुम संघ एवढ्या लवकर मात्र आपली ही मॅच सोडणार नाही. गणेश जो की आपल्या ऑलराऊंडर कामगिरीसाठी ओळखला जातो, नक्कीच पलटवार करण्याची ताकद घोडेगुम संघ सुद्धा ठेवतो. आज दिनेश कातेची गैरहजेरी कुठेतरी आपल्याला जाणवत असेल त्या संघाला, परंतु
आज 100ली मात्र गणेश आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत घेऊन आलेला आणि नक्कीच त्याचे प्रयत्न असतील फायनल गाठण्याचं वाघजाई माता चषक 2025 कारण गत वर्षीचे मात्र ते विजेते आहेत आणि हा चान्स बांधलाय ब्लॉकचा चेंडू आणि झालाय मोठा मासा गळाला लागलाय कृपेश खताचे बॅक टू द पॅव्हेलियन 24 धावांवर मात्र मोठा खिंडार पडलाय ते म्हणजे खामगाव संघाला केतन बॅक टू द पॅव्हेलियन आणि पहिला मोठा झटका हादरा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1 बाद आणि 24 धावा एक षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावपळकावर लागल्या आहेत आणि आता स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे पहिल्यांदाच या मॅच मध्ये केतन कारण पूर्ण ओव्हर मात्र कृपेशने 100ली खेळून काढला आणि शेवटच्या चेंडूवर मात्र बाद झाला आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय तो म्हणजे केतन आणि गोलंदाजी मार्कवर टप्प्याचा जादूगर प्राण मॅन फ्रॉम घोडेगोम अचूक टप्प्यावर गोलंदाजी अचूकता हा ज्याचा नियम आहे आणि गोलंदाजीमध्ये धार स्पीड जरी नसली तरी मात्र टप्प्याची धार आहे असा हा प्राण आता मात्र त्याला प्राण ओतून गोलंदाजी करावी लागेल कारण 24 धावा मात्र कुठल्या गेलेल्या आहेत एक चांगली जमेची बाजू म्हणू शकतो की कृपेशला मात्र परतावून लावलंय ते म्हणजे गणेशने आत्ता का होईना थोडीशी पडझड मात्र रणांची रोखावी लागेल ती प्राण याच्यावर मोठी जिम्मेदारी आपल्या संघाला फायनल पर्यंत घेऊन जायचं आणि समोर आहे कर्णधार केतन पहिला चेंडू स्लोवर म्हटलं होतं स्पीड नाही आहे परंतु टप्प्यावर फक्त तो डिसीव करतो फलंदाजांना आणि भल्या भल्यांना मात्र उभे ठेवतो असा हा प्राण आपल्या उंचीचा सुरेख असा वापर करतो आणि तेवढाच उसळी घेणाऱ्या चेंडूने मात्र फसवत असतो तो फलंदाजांना आता केतन काय करेल पुढील 5 चेंडूचा समाचार कसा घेईल ते पाहण्यालायक असेल बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आपण पाहतोय परत एकदा ब्लॉकचा मारा होता तेवढा सुंदर पद्धतीने खेळून काढलेला आहे एक धाव तर कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण कृपेश आणि केतन यांच्यामध्ये 2 धावेने धावसंख्येत भर पडते धावसंख्या जातीय 26च्या घरात आणि अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत कुठेतरी ब्रेक लावण्यात यशस्वी झालाय तो म्हणजे घोडेगुम संघ कारण 5 चेंडूंमध्ये 24 धावा होत्या आणि तदनंतर आलेला कृपेशचा विकेट आणि त्यानंतर 3 चेंडूत फक्त 2 धावा आतापर्यंत खर्ची केलेले आहेत त्या म्हणजे घोडेगुम संघाने सूर्य का फटका आहे परंतु तिथे फिल्डर आहे आजचा गोल्डन हँड म्हणू शकतो घोडेगुम संघासाठी प्रणय 2 अति महत्वाच्या कॅचेस मात्र या मॅच मध्ये त्याने घेतलेल्या आहेत अशा प्रकारे दुसरा गडी गारद होतोय केतन कातेच्या स्वरूपात आणि आता मात्र कुठेतरी ब्रेक लावण्यात यशस्वी झालाय तो म्हणजे घोडेगुम संघ धावा आहेत 26 2 विकेटच्या मोबदल्यात या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालेला अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे श्रीकांत आता मात्र केतनची जागा भरून काढण्यासाठी मैदानाकडे आलेला आपल्याला पाहायला मिळतोय 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे 26 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत 30 अप तरी टार्गेट नक्कीच असणार आहे तो म्हणजे खामगाव संघाचा आणि हा सुरेखा फटकावलेला चेंडू स्लोवर 1 तेवढ्याच लिहिलेल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसऱ्याच्या प्रयत्नात अपयशी होतोय तो म्हणजे श्रीकांत आणि अशा प्रकारे तिसरा गडी गारद होतोय रनआउटच्या स्वरूपात श्रीकांत बॅक टू द पॅव्हेलियन 27 वर 3 गडी बाद काय सुरेख गोलंदाजीची धार दाखवतोय बघा माझ्याकडे जरी स्पीड नसलं आणि माझ्याकडे फक्त टप्प्याच्या जोरावर गोलंदाजी करणारा हा गोलंदाज 24 धावा खर्ची घातल्या होत्या गणेशने तदनंतर मात्र पूर्णपणे ब्रेक लावून ठेवले ते म्हणजे प्राण आणि याचसाठी ओळखला जातो आपल्या संघासाठी अति मोलाची भूमिका निभावणारा असा हा गोलंदाज वय वर्ष 40 अप असणारा हा जरी ध्येयष्टीने दिसत नसला तरी एक उम्रदराज खेळाडू आहे एक सिनियर खेळाडू आहे परंतु सुरेख गोलंदाजी एक्सपिरियन्स पणाला लावून गोलंदाजी करतोय आणि आता मात्र इथे ब्रेक लावलाय धावसंख्या आहे ती 27
4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडू शिल्लक. सुरेख फटका लेगच्या दिशेने तिथे फिल्डर आहे. 1 धाव तर कंप्लीट झालेली आहे. आता मात्र दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का तर हो होतोय आणि तो यशस्वी सुद्धा होतोय. आणि अशा प्रकारे ये रन्स कितना है अंपायर्स? 2. विकेट प्लस 2 रन. आणि आता मात्र कृपेश स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. 29 धावा धावफलकावर लागले आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत फक्त 5 धावा खर्ची घातलेल्या आहेत. त्या म्हणजे प्राण याने अप्रतिम गोलंदाजी बोलावी लागेल. खरोखरच अक्षरशः दबावाच्या क्षणी आपल्या संघासाठी आला आणि दैदिप्यमान अशी कामगिरी करून गेला. प्राण 24 धावा झाल्या होत्या पहिल्या षटकात आणि तदनंतर मात्र पूर्णपणे रोखून ठेवलंय ते म्हणजे खामगाव संघाला. या मॅच मध्ये रंगत आणण्याचं काम केलंय. परत एकदा फिरून मारायचा माणूस होता आणि हा अशा प्रकारे झेल बाद होतोय तो म्हणजे कृपेश. प्राण ऑन फायर म्हणावं लागेल. कारण जर पहिल्या षटकात कृपेश चालला होता, त्याची बॅटिंग चालली होती, तर मात्र सेकंड ओव्हर मध्ये प्राणने पूर्णपणे ब्रेक लावला. 30 टू विन. 30 रनांची गरज आहे. मुद्रे संघाचा कर्णधार याला विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. चांदोरे गवलवाडी संघाचा कर्णधार याला विनंती करतो की त्यांनी सुद्धा मंचाकडे यायचं आहे. टॉस साठी टॉस. मुद्रे संघाचा कर्णधार आणि चांदोरे गवलवाडी संघाचा कर्णधार दोघांनी मंचाकडे यायचं आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे ते घोडेगाव संघाकडून प्राण यांनी. चांदोरे गवलवाडी संघाने टॉस जिंकला आहे. फिल्डिंग घेण्याचा त्यांनी निर्णय होल्डवर ठेवला आहे. त्यांनी थोड्याच वेळात निर्णय कळवतील. पुढील एक षटक संपायच्या 30 धावा मात्र करायच्या आहेत त्या घोडेघुम या संघाला. खरं तर तारीफ करावी लागेल ज्या पद्धतीने मात्र षटकांची हाताळणी झाली. पहिल्या षटकात हल्लाबोल झाल्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात पूर्णपणे रोखून ठेवलं ते म्हणजे खामगाव या संघाला आणि कुठेतरी एक मोठं टार्गेट होण्यापासून वाचवलं प्राण यांनी. चांदोरे गवलवाडी संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुद्रे संघाला फलंदाज आपले तयार ठेवायचे आहेत. थोड्याच वेळात मुद्रे वर्सेस चांदोरे गवलवाडी हा सामना होणार आहे. सुधीर कॅप्टन आणि आजचा इन्फॉर्म बॅटर गणेश ज्याच्या गोलंदाजीवर मात्र तुटून पडला होता कृपेश. आणि आता मला असं वाटतं ते तोच सामना परत होण्याची चिन्ह आहेत. कारण आता बॅटिंगला असणार आहे गणेश आणि गोलंदाजी मार्कवर असणार आहे कृपेश. बिग फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या फाईटमध्ये तर पाहायला गेलो तर मात्र कृपेश थोडासा हवी झाला, थोडा नाही तर जरा जास्तच हवी झाला गणेशवरती. परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र त्याला बाद करण्यात यशस्वी झाला. आणि आता मात्र परत एकदा उभा ठाकेल तो म्हणजे कृपेश गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाजीसाठी आलाय गणेश आणि सुधीर. 30 धावांचं आव्हान आहे. 15ची सरासरी आहे. आपण याच्या अगोदरचा सामना बघितला 21च्या सरासरीने स्कोअर करायचा होता आणि एक चेंडू शिल्लक ठेवून मात्र मुद्रे संघ हा विजयी झाला. त्यामुळे 30 ही काही मोठी धावसंख्या आहे असं आपण बोलू शकत नाहीये. आणि क्रिकेटचा कधीही कोणीही भविष्यवाणी करू शकत नाही.
अनिश्चितता आणि क्रिकेट यांचं एक वेगळंच नातं आपण पाहतो. कृपेशचा पहिला चेंडू इनसाइड आउटचा सुरेख फटका, गॅप मध्ये चाललाय चेंडू, दणदण करत सीमा रेषा पार आणि हा पहिला येतोय खणखणीत आणि दणदणीत चौकार गणेशच्या बॅट मधून. आता मात्र प्रतिहल्ला करण्याची वेळ आलेली आहे आणि तो करण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे गणेश. 4 धावा लागलेल्या आहेत धाव फलकावर. काही सुरुवात झालेली आहे, 30 धावांचं आव्हान असताना मात्र ते पेलण्याची क्षमता आहे माझ्यात आणि ते परत एकदा सिद्ध करताना आपण पाहतोय गणेश याला. आता मात्र थोडस अचूक गोलंदाजी करावी लागेल, कारण मॅच चित्र जर बदलायचं असेल तर मात्र परिश्रम घ्यावे लागतील. गणेश ओहो, परत एकदा ब्लॉकचा मारा होता, तेवढ्या सुंदर पद्धतीने खेळून काढलेला आणि हे थोडंसं ढिसाळ क्षेत्ररक्षण म्हणू शकतो आणि त्याचा फायदा होतोय तो म्हणजे घोडेगोम संघाला. 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय गणेश आणि धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली आहे ती 6. बिनबाद 6 धावा, 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 10 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असेल घोडेगोम संघाला. बिग फाईट मॅच आपण पाहताय, घोडेगोम वर्सेस खामगाव आणि हा काहीसा ढिसाळ क्षेत्ररक्षण म्हणू शकतो. पहिला तर अवांतर चेंडू आणि तदनंतर मात्र विकेट किपर कडनं होतीये ती चूक. वाईड +1 अशा 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होतीये ती 8. बिनबाद 8 धावा, 2 चेंडूंचाच खेळ झालेला आहे. आता मात्र कुठेतरी स्लोवर 1 चुकतोय, म्हणजे दबाव आहे नक्कीच. सेमीफायनलचा दबाव असणार. वाघजाई माता चषक 2025 हा दबाव असू शकतो, कारण या सामन्यात जिंकणारा असणार आहे पहिला फायनलिस्ट जो की फायनल खेळेल वाघजाई चषकाची. आणि हा सुरेख चेंडू हाताळला गेला आहे आणि कुठेतरी नाराज थोडासा दिसतोय तो म्हणजे गणेश. इंटेन्स असा हा सामना आपण पाहतोय. 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडू 22 धावा, जास्तीत जास्त धावा पहिल्या षटकात जमा करण्याचा मानस असेल आणि त्याच्यात कुठेतरी नाराज होतोय. आणि बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव टाकलेले आहेत ते म्हणजे कृपेश याने आणि त्याचमुळे तो पहिला नाराज होता, कारण तिथे मिसफील्ड झाली आणि परत एकदा गणेश मात्र स्ट्राईकला गेला होता आणि आता मात्र तो सुधीरला कुठेतरी बांधून ठेवण्यात यशस्वी होतोय. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेली आहे ती म्हणजे कृपेश कडून. 4 चेंडू आणि 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख गोलंदाजी आणि थोडासा काहीसा नाराज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे गणेश. खरं त्याला स्ट्राईक हवी आहे. रणगती सुद्धा मंदावलेली आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी आता मात्र परत एकदा मारायचा होता, अंगाचा वेध घेणारा चेंडू होता, परंतु एकाच धावेवर समाधान मानतोय तो म्हणजे गणेश. या 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव आलेली आहे. धावसंख्या जाते ती 9च्या घरात आणि अजूनही 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. आत्ता थोडंसं सामन्याचं चित्र पालटल्यासारखं वाटतंय, कारण कुठेतरी दबाव पाहायला मिळतोय तो म्हणजे घोडेगोम संघावर. बॅक टू बॅक 3 डिलिव्हरी आणि त्याच्यात फक्त धावा आले 1. पहिल्या 2 चेंडूंमध्ये मला असं वाटतं 8 धावा लागल्या होत्या आणि तदनंतरच्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आलेली आहे. कुठेतरी यशस्वीरित्या चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे कृपेश. फायनलच्या दिशेने प्रवास करणारी टीम कोणती असेल? सुरेख फटका इनसाइड आउटचा. आता मात्र तिथे प्रोटेक्शन आहे. एकाच धावेवर समाधान मारेल आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आहे गणेश याचा. 10 धावसंख्या झालेली आहे. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा लागलेल्या असताना मात्र नंतरच्या 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्ची घातलेल्या आहेत. त्या म्हणजे कृपेश याने ऑलराऊंडर कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी आपण पाहतोय कृपेश याला. आता मात्र गणेशला सूत्र आपल्या हातात घ्यावे लागतील. 6 चेंडू आणि 20 धावांची 6 चेंडूत 20 धावांची आवश्यकता आहे ती घोडेगोम संघाला. बॉलर्स नेम शुभम, केतन बॉल शुभम.
युवा स्टार 6 चेंडू 20 धावा रोखायच्या आहेत शुभमला आणि त्याच 6 चेंडू 20 धावा मात्र करायच्या आहेत आजचा स्टार बॅटर गणेश. घोडेगुम की खामगाव 6 चेंडू ठरवणार कोण असेल पहिला फायनलिस्ट. इनसाइड आउटचा फटका गॅप मध्ये चाललाय चेंडू आणि हा झालाय दणदणीत आणि खणखणीत चौकार. गरजेचा चौकार लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका सुंदर. इथे काय टायमिंग होतं अप्रतिम टायमिंग. स्वतः केतन कॅप्टन तिथे हजर होता परंतु अडवण्यात अयशस्वी झाला आणि हा चौकार. अशा प्रकारे आता गणित समीकरण बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय. 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. गणेश सुरुवात तर सुरेख केलेली आहे. पहिल्याच षटकात सुद्धा पहिल्याच चेंडूवर मात्र चौकार आला होता. तदनंतर आता दुसऱ्या षटकाची सुद्धा सुरुवात तशीच करतोय तो म्हणजे 14 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत. 5 चेंडू 16 धावा. घोडेगोम की खामगाव. हा सुंदररित्या ग्लान्स केला. वाह काय सुरेख फिल्डिंग म्हणावी लागेल कारण अप्रतिम फिल्डिंग. अप्रतिम फिल्डिंग आणि तेवढाच सुरक्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अटीतटीची ही लढत काहीच कुठल्या तरी डिसिजन वरती जास्त वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची दक्षता घ्यायची दोन्ही संघांनी. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. मला असं वाटतं दुसऱ्या धावेसाठी काहीच सल्ला मसलत चालू आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणताही बदल त्यात होणार नाही. पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. राहू दे शिवा जाऊनच. कोणी वादविवाद करू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांचा हा निर्णय अंतिम असेल. तसेच एक रन आणि सुधीर रनआउट झालाय. 1 रन आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. 1 धाव आणि 1 गाडी बाद झाल्या रनआउट मध्ये. 15 स्ट्राईकवर असेल. 15 धावा धावपळकावर लागलेले आपण पाहतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 15 धावांची आवश्यकता असणार आहे. ते म्हणजे घोडेगुम संघाला. गणेश आहे तोपर्यंत मात्र आशा जिवंत आहेत आणि विजयाकडे नेण्याचा मार्ग मोकळा आहे कारण गणेश आज दिवसभरात मात्र इनफॉर्म असलेला बॅट्समन घोडेगुम संघासाठी तो आहे. तोपर्यंत आशा पल्लवित आहेत. शुभमवर हल्ला बॉल समोरच्या दिशेने तटावलेला चेंडू जातोय सीमा रेषा पार. स्टेट डाऊन द ग्राउंड. हा षटकार येतोय गणेशच्या बॅट मधून. गरजेच्या वेळी आलेला हा षटकार आहे. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 21 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत आणि 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. आता मात्र सामना ओपन होतोय आणि सामना मात्र आता रंगतदार स्थितीत येऊन ठेपलेला आहे. खरं तर
घोडेगोम संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की थोडंसं मागे यायचं आहे. थोडंसं घोडेगोम संघाच्या खेळाडूंना विनंती करतो थोडंसं मागे, अजून थोडंसं मागे यायचं आहे, जेणेकरून फिल्डिंगमध्ये व्यत्यय येणार नाही. नक्कीच आता मॅच रंगाच्या स्थितीत आलेली आहे, तरी सर्वांना विनंती आहे की बाउंड्री लाईन पासून थोडेसे लांब उभे राहा, कारण कुठेही एका छोट्या डिसिजन वरनं वाद होण्याची शक्यता आहे. कारण आता घोडेगोम संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की थोडंसं मागे यायचं आहे. रोनक 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. शुभम टू गणेश, एक षटकार आला या ओव्हर मध्ये. आप उत्तुंग लॉंग लॉंग, इट्स अ बिग हिट आउट ऑफ दी पार्क. षटकार गणेश ब्रँडेड षटकार येतोय आणि धावसंख्या मात्र उसळी घेत अशाना पाहतोय. 27च्या घरात जाऊन पोचलेली आहे. आता फक्त 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. अप्रतिम क्लास बॅटिंग, याचसाठी तो नाराज होता मागच्या ओव्हर मध्ये जेव्हा 3 बॉल डॉट गेले होते सुधीर कडून, त्याचसाठी नाराज होता आणि आता मात्र त्याची भरपाई करत असताना गणेश आतापर्यंत मात्र 2 षटकार त्याच्या बॅट मधून आणि 2 चौकार आलेले पाहायला मिळतात. अप्रतिम बॅटिंग, वन साइड हिरो का म्हटलं जातं ते मात्र आता सिद्ध करत असताना वन मॅन शो, वन मॅन आर्मी गणेश फ्रॉम घोडेगुम. पुन्हा विनंती करतो की त्याने थोडंसं मागे यायचं आहे. T30चा सामना आहे, त्याच्यामुळे कोणताही व्यत्यय येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. दोन चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 27 धावा झालेल्या, 30 धावा करायच्या आहेत त्या म्हणजे घोडेगुम संघाला. आता मात्र चाहते वळत असतील की टॉस विन होऊन मात्र बॅटिंग फिल्डिंग घेतली ते चांगलं झालं. हा आता मात्र क्लास दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशा प्रकारे बाद होतोय तो म्हणजे गणेश. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना खामगाव संघ अप्रतिम एक चलाकी दाखवली ती म्हणजे कृपेश याने, आणि तिथे मात्र बाद होतोय तो म्हणजे गणेश. एक चुकी झाली आणि त्या मात्र आता चुकी महागात पडते की काय असं वातावरण, कारण 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असणार आहे ती घोडेगुम संघाला आणि गणेश मात्र परततोय माघारी. मोठा विकेट, मोठा मासा गळायला लागलाय तो म्हणजे घोडेगुम संघाचा. काही ची चूक केली शुभम याने आणि आता मात्र त्याचा खामियाजा भोगा. 1 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावा कराव्या लागणार आणि जरा स्पीडअप करायचंय पंच. 1 चेंडू आणि 2 धावा. बॅटर पाठवायचा घोडेगुम संघ. खामगाव संघाला विनंती आहे त्यांनी काही क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावायचं आहे. घोडेगुम संघाला विनंती आहे की त्यांनी आपला फलंदाज लवकरात लवकर पाठवावा. घोडेगुम संघाने आपला फलंदाज लवकर पाठवायचा आहे. एक चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता. काय रंगतदार स्थितीत सामना आलेला आहे. 2 लगातार षटकार आल्यानंतर मात्र आता क्लास दाखवायला गेला आणि त्याच्यात मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याच्या नादात मात्र शुभम कडनं झाली ती चूक किती महागात पडू शकते, कारण 1 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावा करायच्या आहेत आणि न्यू बॅट्समन असणार आहे स्ट्राईकला प्रसाद. बॅटर पाठवायचा विनंती आहे घोडेगुम संघ. एक चेंडू आणि 2 धावा. काय रंगतदार पहिली सेमीफायनल मात्र रंगतदार स्थितीत येऊन ठेपलेली आहे. खरोखरच असेच सामने तर मात्र टुर्नामेंटचं पूर्ण धावा चेस करायचे आहेत. इंटरेस्ट वाढवत असतात आणि प्रथम चाललाय कंपल्सरी चेसिंग आहे. त्याच्यामुळे 2 धावा जिंकण्यासाठी घोडेगुम संघाला काढणं आवश्यक आहे. प्रसादला मात्र आता अति विश्वास दाखवून त्याच्यावर विश्वास ठेवला एक युवा स्टार खेळाडू घोडेगुम संघाचा
फायनल मध्ये जायचं तिकीट जर बुक करायचं असेल तर मात्र एक चेंडू 2 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. एक मोठा हादरा बसलाय गणेशच्या स्वरूपात, कुठेतरी स्ट्राईक ठेवायची होती परंतु शुभम कडनं झालेली ती चूक महागात पडेल का, कारण आता मात्र देव पाण्यात ठेवायची वेळ आलेली आहे. ती म्हणजे घोडेगुम संघाच्या चाहत्यांना आणि तेवढाच टेन्शन असेल ते म्हणजे खामगाव या गावच्या समर्थकांना सुद्धा. संपवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. प्रेशर मुवमेंट आहे, प्रेशर मुवमेंट आहे. शुभम, युवा स्टार शुभम जो की खामगाव संघाचं नेतृत्व करतोय आणि त्याच्या समोर उभा ठकलाय तो म्हणजे प्रसाद जो की घोडेगुम संघाचं नेतृत्व करतोय फलंदाजी मधून. आणि टेन्स मुवमेंट मध्ये मात्र आता या दोघांचा पण कस लागणार आहे. जो मात्र टिकेल तो आपल्या संघाला फायनलचं तिकीट बुक करून देईल आणि जो मात्र हार मानेल तो मात्र या स्पर्धेतून बाद होईल. खरोखरच टेन्स मुवमेंट, कारण फायनलचं तिकीट बुक करायचं असेल तर मात्र हा सामना जिंकावा लागेल कंपल्सरी. सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. दोन्ही संघाला विनंती आहे की सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. 2 धावा करायच्या आहेत. टेन्स मुवमेंट, थोडीशी फिल्डिंगची सजावट, फिल्डिंग मध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न, कारण लेफ्टी बॅट्समन इन झालेला आहे प्रसादच्या स्वरूपात. शुभम 2 षटकार लागल्यानंतर असं वाटलं होतं की सामना वन साइड होईल, परंतु युवा गोलंदाज असूनही न प्रेशर घेता मात्र गोलंदाजी करताना आपण त्याला पाहतोय. काय कमालीची गोलंदाजी आज दिवसभरात आणि आता मात्र पहिल्यांदा बॅटिंगला आलाय तो म्हणजे प्रसाद. क्रंच मुवमेंट आहे, टेन्स मुवमेंट आहे. कसं लागणार दोघांचाही. सुरेख चेंडू हाताळणी, सुरेख चेंडू हाताळणी. कोणी आतमध्ये जायचं नाही घोडेगुम संघ. खामगाव जिंकल्या. पंचांचा निर्णय अंतिम राहील. 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 कोणी वादविवाद करू नये. दोन्ही संघांना मी विनंती करतो की त्यांनी पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि जो पण डिसिजन असेल तो अनाउन्समेंट केला जाईल. जोपर्यंत अनाउन्समेंट केलं जात नाही तोपर्यंत फायनल डिसिजन नाही आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि जो डिसिजन होईल तो फायनल अनाउन्समेंट केला जाईल. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि जो डिसिजन असेल तो फायनल अनाउन्समेंट केला जाईल. पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल आणि तो डिसिजन अनाउन्समेंट केला जाईल. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि जोही डिसिजन असेल तो अनाउन्समेंट केला जाईल. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि जो निर्णय असेल तो अनाउन्समेंट केला जाईल. अजून कोणताही फायनल डिसिजन झाला नाही. जोपर्यंत
पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि जो निर्णय असेल तो अनाउन्समेंट केला जाईल. त्यामुळे कोणीही वादविवाद करू नये, कृपया करून कोणीही वादविवाद करू नये. कोणीही पिचवर खेळू नये, कोणीही पिचवर खेळू नये, कोणीही वादविवाद करू नये. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि जो निर्णय असेल तो अनाउन्समेंट केला जाईल. कुणाल, साहिल यांना विनंती करतो की त्यांनी पिचवर खेळू नये. कोणी पिचवर खेळू नये, कृपया विनंती आहे. पिचवर खेळू नये कोणी पण. पंचांचा निर्णय अंतिम असेल. कोणी संघाने वादविवाद करू नये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. त्यांनी, मी आमच्या कमिटीच्या सदस्यांना विनंती करतो की त्यांनी इकडे त्वरित मंचाकडे संपर्क साधावा. कृपया करून लवकरात लवकर मंचाकडे संपर्क साधावा. हरीश याला विनंती करतो की त्यांनी मंचाकडे संपर्क साधावा आणि पुढील सामने लवकरात लवकर सुरू करावे. हरीश जो डिसिजन अंपायरने घेतलाय तो त्वरित मंचाकडे सांगावा लवकरात लवकर. दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी कृपया करून बाहेर यायचं आहे. पुढील सामना चालू करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती करतो की त्वरित लवकरात लवकर मैदान खाली करायचं आहे. मी घोडियम संघाला, चांदोरी संघाला विनंती करतो की त्यांनी आपले फलंदाज क्षेत्ररक्षणासाठी पाठवायचं आहे थोड्या वेळातच.
दोन्ही संघांना विनंती आहे की त्वरित बाहेर जायचं आहे. पुढील सामना सुरू होत आहे. हरीश मंचाकडे संपर्क साधायचा आहे. जो मंचाने निर्णय घेतलाय तो लवकरात लवकर सांगायचा आहे. कोणताही वादविवाद न करता पुढील सामना सुरू करायचा आहे. हरीश मंचाकडे संपर्क साधायचा आहे. पुढील सामना सुरू करायचा. हरीश लवकरात लवकर जो डिसिजन घेतलाय तो लवकर पुढील सामना सुरू करायचा आहे. बाकीच्या खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी कोणीही पिचवर खेळू नये आणि पुढील सामना सुरू करायचा आहे. पंचांनी लवकरात लवकर पुढील सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती आहे की पुढील सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. जो डिसिजन आहे तो लवकरात लवकर अंपायरचा निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. पुढील सामना सुरू होत आहे. चांदोरे गवलवाडी संघाला विनंती करतो की त्यांनी आपले क्षेत्ररक्षणासाठी पाठवायचं आहे. मुद्रे संघाला विनंती करतो की त्यांनी आपले फलंदाज पाठवायचे आहेत लवकरात लवकर.